सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंड काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे अखंड। ब्रह्म जाणल्याने ब्राह्मणबा होती, कसे ते उरती शूद्राधिक। ब्रह्म जाणल्याने ब्राह्मणबा होती, कसे ते उरती शूद्राधिक। सर्वांशी करीती रोटी बेटी बंदी, सर्वांशी करीती रोटी बेटी बंदी। नागापुरी धुंदी ब्राह्मणात, ख्रिस्त महमदा निचांत गणती, ख्रिस्त महमदा निचांत गणती। छळ करीताती पशुपरी, ब्रह्म जाणत्याही ब्राह्मणाची खून, ब्रह्म जाणत्याही ब्राह्मणाची खून। दुर्गुणाची खान ज्योती म्हणे, दुर्गुणाची खान ज्योती म्हणे। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, खरा ब्राह्मण तोच ज्याला परम सत्य म्हणजे ब्रह्म म्हणजे सत्य, समता, मानवता यांचे ज्ञान आहे। म्हणजेच ब्राह्मणपद जन्मावर नाही, ज्ञान आणि सदाचारावर आहे। जर ब्रह्मज्ञान सर्वांना समान मानायला शिकवते, तर मग इतरांना शूद्र, अतिशूद्र म्हणून कनिष्ठ कसे म्हणता? फुले म्हणतात, खरे ज्ञान असेल तर भेदभाव राहणारच नाही। उच्चवर्णीय समाज इतर जातींशी जेवण करीत नाही व विवाह करीत नाही, म्हणजे सामाजिक संबंध तोडतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये अहंकाराची नशा आहे। उच्चवर्णीय ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकांना नीच समजतात, म्हणजे धर्म, जात, पंथ यावरून मानवाची किंमत ठरवतात। ते शूद्र अतिशूद्रांशी अमानुष वागतात, जणू ते माणूस नसून प्राणी आहेत। जर हा खरा ब्राह्मण असेल तर त्यांच्यात करुणा, समानता, प्रेम असायला हवे, पण प्रत्यक्षात तो दुर्गुणांनी भरलेला आहे। म्हणूनच फुले म्हणतात, असा माणूस ब्रह्मज्ञानी नाही, तो दुर्गुणांचा खजिना आहे। महात्मा फुले या अखंडातून समाजाला संदेश, जातीव्यवस्था ही मानवनिर्मित अन्यायकारक रचना आहे। खरा धर्म म्हणजेच सत्य, समता, मानवता, श्रेष्ठत्व जन्मावर नाही तर सद्गुण आणि वर्तनावर ठरते। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।